भगवंताचं दर्शन त्यालाच झालं आहे जिसकी आंखों में करुणा भरी है, ज्याच्या हृदयामध्ये ज्याच्या डोळ्यांमध्ये करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे, वात्सल्य भाव आहे, बस त्यालाच भगवंताचं दर्शन होतं. तर 7 दिवस पर्यंत क्रूरताचा त्याग. काय करायचं आहे? क्रूरताचा त्याग. अति बक 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 करणं, बोलणं, बकबक क्वीन असते काही, बोलण्याचा त्याग म्हणजे जास्ती. घरात तर बोलायचं, कामापुरतं बोलू शकता, पण ज्या ओट्यावर बसून आपण लोकांचे घर तोडण्याच्या गोष्टी करू, 7 दिवस विराम. 8व्या दिवशी सूट पुऱ्या दहीगावाचे घर तोडा. 7 दिवसाचं जे एकत्रित केलं आहे, गोळा केला आहे, ते वापरून टाकायचं. पण 7 दिवस जोपर्यंत आपण कथा श्रवणसाठी बसले आहे तोपर्यंत कोणाची निंदा करायची नाही. सासूनं वाहारीची करायची नाही, वाहारीनं सासूची करायची. रोज सकाळी सासूच्या पाया पडायच्या. 7 दिवस. 8व्या दिवशी काढी गेला. चालेल? आदत तो पाडो. मी 7च दिवसाचे नियम देतोय, जास्ती नाही. 6 वर्षपर्यंत प्रत्येक सासून वाहारीला स्वतःची मुलगीच समजायचं. होऊ शकेल का? हो की नाही? हो. किती बळजबरीपूर्वक बोलताय वा माय. नाही नाही, खुल्ले दिले. 7 दिवस नाही महाराज, आम्ही जिंदगी भर आमच्या सुनला आमची मुलगी समजू. जर सुनला मुलगी समजलं तर तक्रारच बंद होईल. सुनुबाईनं जर सासूला आई समजलं तर तक्रारीच बंद होतील. संसार सुखमय होईल. संसार तुम्ही एवढे सुखामध्ये असाल, एवढे सुखामध्ये असाल की अशी कितीही सुंदर कथाचं आयोजन झालं तुम्ही नाही येणार. ते घरी दुःख आहे, घरी पोटात दुखतं म्हणून आपण मंदिरामध्ये जातो. मंदिराचा प्रॉफिट केव्हा? हे मंदिर सुंदर बनवलं, मंदिरामध्ये गल्लापेटी पण लावली आहे, बहुतेक स्टीलची लावली ना आबा, आज आली ना. ते गल्लापेटी केव्हा भरते? जेव्हा तुम्ही दुखी असाल. दुखी झाले म्हणजे इथे असाल, म्हणजे काही ना काही टाकसाल. जर सुखीच असले तर आठवण येते का? नाही नाही, चांगलं वरीस आहे, मस्त पाक आहे, मस्त भाव पण आहे, मग भगवान पण नाही आठवत आणि काहीच आठवत नाही आपल्याला. बराबरची चारही बाजूने येते तेव्हा आपल्याला आठवण येते भगवंताची. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को. 7 दिवस पर्यंत कोणालाही प्रसन्न पहा, म्हणजे त्याच्याशी मित्रता करा. कोणाचं सुख पाहून आणि आपण सुखी व्हायचं आहे 7 दिवस पर्यंत. म्हणजे आपलं हृदय वृंदावन सारखं होईल. आणि जर हृदय जर वृंदावन सारखं झालं तरच कथा आपल्या हृदयामध्ये बसेल. आपण तर येऊन बसले इथे, पण आता महत्व ते आहे की कथा आपल्या हृदयामध्ये बसणं गरजेचं आहे. आता हृदयामध्ये कचरा जेवढा भरला आहे की कथाला बसायचं आहे हृदयात, पण जागा नाही. तो भाई खाली करके आना पड़ेगा. जब तक हृदय साफ नहीं होगा, खाली नहीं होगा, तब तक कथा कैसे बैठेगी, भगवान कैसे बैठेगा.
हृदयाला बिलकुल स्वच्छ करून आणि दुसऱ्या सत्रामध्ये पण इथे तुम्हाला यायचं आहे. मी म्हटलं ना, ये नशा जल्दी चढता नहीं है, चढ जाए उतरता नहीं है. प्रत्येकाला असं असेल, कथा नाही सुरू झाली, कसा असेल महाराज, म्हातारा असेल, युवा असेल, काही काही लोक तर टेस्टिंग साठी आले असते म्हणून एवढी गर्दी आहे. चला पाहू महाराज कसा आहे, कशी कथा करतो, आवाज कसा आहे, गायकी कशी आहे, संगीत कसं आहे. बहुतेक जागेवर पहिलं सत्र तर टेस्टिंग मध्येच जातात. लोक आमचं टेस्टिंग करतात आणि नंतर कथेत येतात. नशा जल्दी चढता नाही, चढ जाए उतरता नाही. आता दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही, लवकरात लवकर यायचं नाही तर जागा भेटणार नाही. कारण रात्रीचं सत्र आहे भाई, फुल हो जाएगा. आणि झगडा तर मुद्दाम करायचा नाही. दुपारी मी इथे बसली होती म्हणजे आता मी इथेच बसेल असं नाही. हे काही आपल्या बापाची जागा नाही आहे. हो, जो लवकर येईल त्याला लवकर जागा मिळेल. आणि हा तसं पण आहे की पुढे बसेल व्यक्ती उशिरा, झगडा त्या गोष्टीमधून होतो कथेत. मी 500 माझी 500वी कथा आहे, पण अमुक अमुक कथेत असे पण काही अनुभव. एका जागेवर कथा होती माझी, गुजरातमध्ये जंबूसर गाव आहे, त्याच्या बाजूला एक गाव आहे गमणाद म्हणून, मगणाद म्हणून. रामायणाची कथा होती आणि मी पण तेव्हा शिकाऊ होता, मला पण हौस होती कथा करायची आणि लहान होता तेव्हा. गावातले व्यक्ती आले, पहिले 3 दिवस म्हणाले, एक दीड शाना म्हणाला नाही 3 दिवस नाही, आपण 5 दिवसाच करू. एक म्हणाला नाही आपण 9 दिवसाची रामकथा. तर मी तर खुश झाला की हो, यांना किती आनंद आहे, किती उत्साह आहे, म्हणजे कथेत तर चांगली गर्दी राहील आणि आपल्याला अशी सुंदर कथा मिळाली, चला आनंद येईल कथेत. मी तर गेलो कथेत. पोथी यात्रामध्ये आबा 15 ते 20 लोक होते. म्हटलं काही मंडपामध्ये बसले असतील. मंडपामध्ये आली पोथी यात्रा, तर 20 मधून 8-10 तर निघून गेले. 9 लोकांमध्ये मी कथा केली. किती 9 व्यक्तीमध्ये. आणि त्यामध्ये पण चौथ्या दिवशी राम जन्म होता. आणि ज्या 9 व्यक्ती बसले आहे, त्या 9 व्यक्तीमध्ये काही जन्मच्या उत्सव बाबतीत मंडपामध्येच झगडा झाला. काडी घेऊन म्हणजे जागासाठी झगडा करू नये. जिथे जागा मिळाली तिथे बसून जायचं आणि बिलकुल पेक झालं तर एक दुसऱ्याच्या मांडीवर बसून जायचं. पण केव्हा, जेव्हा पूर्ण पेक होईल तेव्हा सुट. भाई कथा शून्य हे कैदी बैठो. आणि जागा कमी पडली तर मंदिराचा परिसर पण खाली आहे, तिथे पण बसू शकता. पण पुरुषांसाठी जागा राहू दे. स्त्रियांचं काम मुंग्यासारखं असतं आणि माकोड्यासारखं असतं. माकोड्याची संख्या कमी असते, मुंग्या जास्ती असतात. मुंग्या जास्ती असतात. मुंग्यामध्ये संप पण जास्ती असतो, माकोड्यामध्ये कमी असतो. ते एकटे एकटेच फिरतात, एक इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे. ते बसले आहेत ते पण तुम्ही पहा आणि तुम्ही बसले आहे ते पहा. सुई पण नाही निघणार असे बसले आहेत. या हत्ती भी निकल जाएगा भाई, कोई बात नाही. घरातला राग ते इथे घेऊन बसतात, शेजाऱ्याचा राग इथे घेऊन बसतात. लेकिन सब कुछ घर पे छोड़कर दूसरे सत्र में यहाँ उपस्थित होना है. सुंदर शिव महापुराण कथेच्या महात्म्यापासून आपण कथेचा शुभारंभ करू. महात्म्यामध्ये सुंदर 2 कथा आहे आणि त्यामध्ये एक मुख्य कथा आहे बिंदुक आणि चुंचुला. संसाराची व्यथापासून कथेचा प्रारंभ होतो. कथा म्हणजे व्यथाचा नाश करते. म्हणून कथेत बसल्यानंतर झोप येते. कारण कथेत बसले म्हणजे व्यथा शांत होते. आपण घराला विसरतो, संसाराला सरतो.
आणि संसार सुखमय जर असला तरच आनंद आहे, संसार दुःखमय असला तर दुःख आहे. सुंदर संसाराची कथा बिंदुक आणि चुंचुलाची शिव महापुराणच्या महात्म्यामध्ये कथा आहे. आपण द्वितीय सत्रामध्ये त्या कथापासून कथेचा शुभारंभ करू. हरी संकीर्तन सह आपलं द्वितीय सत्र 7:30 ते 10 बराबर घरी जेवण खावण करून घ्यायचं आणि मस्त मस्त ठेसा भाकर चटणी निस्त्याची जे काही बनवायचं असलं ते बनवून ठेवायचं आणि मस्त जेवण करायचं आणि पुनः 7:30 त्या मंडपामध्ये आपण एकत्रित होऊ. हरि संकीर्तन के लिए भगवान नारायण के संकीर्तन के साथ कथा को विराम. श्री नारायण 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 ओ श्रीमन नारायण 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 श्री